ते थांब असता नाही आधीपासून बघा. गुड मॉर्निंग मित्रांनो. आजच्या दिवसाची सुरुवात बघा. व्ह्यू आमच्या रूममधनं व्ह्यू आहे हा. आणि रूमच्या आतला बघा. आणि हा ड्रोन व्ह्यू हॉटेलचा. हा कॉरिडोर एरिया. सकाळी उठून आवरून करून आलो आम्ही बाहेर. लोकेशन थंड वारा सुटले बाहेर खूप. वर जाऊन येते एकदा बघू काय वरती. हिल टॉप व्ह्यू. फायनली लोकेशन भेटलंय आम्हाला फोटोज क्लिक करायला. मस्त थंडी आहे, वातावरण एक नंबर आहे. इतके भारी फोटो आलेत ना. फक्त इंस्टाग्रामला फॉलो करा सगळ्यांनी. इंस्टाग्रामवरती सगळ्यांचे फोटो अपलोड होणार आहेत. फोटोज काढून आम्ही निघालो आता कुर्गवरून मैसूरला जायला. फिश अँड सी फूड आहे मस्त. बस फक्त. 2 दिवस झाले आम्हाला जेवायला भेटत नव्हतं दुपारचं कर्नाटकमध्ये असल्यामुळं. आणि आज आम्ही चाललोय आदियोगीला. स्टे आदियोगीला आहे, जेवायला नाही जाणार. म्हणून आता आम्ही आलोय फ्रेश कॅच मध्ये, सी फूड अँड रेस्टॉरंट. ताजे मासे नाही, ताजे मासे. हे बघू चल, ताजे मासे भेटतील आपल्याला. बघा कुठला मासे आहे बघा, बांगडा दिसतोय. बॉम्बे डक नाही, बॉम्बे डक नाही आहे. बॉम्बे डक म्हणजे ओले बोंबील. कुठलं घ्यायचं का आपल्याला? आपण डायरेक्ट फ्राय करून खाऊ. चला जेवण करूयात, खूप ट्रॅव्हल करायचं आहे. सी फूड रेस्टॉरंट, मँगलोर मैसूर रोड. आता जेवण कसं आहे ते बघून सांगतो तुम्हाला. हो जमले जामुन आहे काय? जामून साठी चांगलं लागते का? स्क्विड चिकन टक्की मसाला काहीतरी. हॉटेल तर मस्त आहे, ॲम्बियन्स चांगलं आहे, जेवण पण चांगलं आहे, टेस्टी आहे. हॉटेलचं नाव काय आहे? फ्रेश अँड कॅच. आमच्या पोटभर जेवलो आणि निघालो मग मैसूरला जायला. 3 ते 4 तास ड्राईव्ह करून आम्ही पोचलो आता मैसूर पॅलेसला. लावावी गाडी. अशा प्रकारे आपण आता मैसूर पॅलेसला आलोय. जर बघू तरी कसं आहे मैसूर पॅलेस. लय ऐकलंय मैसूर पॅलेस, लय मैसूर पॅलेस एंट्री. आणि मोठी प्रॉपर्टी आहे. अरे झाड बघ केवढं आहे. कर ना तू. करणार ना एंट्री. तू आता आतमध्ये काय आहे, आलोय तर खरं आपण इथं. शूज काढावे लागतील मला वाटतं. इथं शूज काढता येईल सगळे. शूज काढू. हा तिकडे काढू चला. इथं एंट्री कोण नाही. अरे ते तोफांचं आहे, तोफांचं पॅलेस. सगळ्यात फेमस पॅलेस मैसूरचा. काय भेटवस्तू भेटलेत राजांना वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट्समध्ये जाऊन. डॉक्टरनी त्यांना एक भेटवस्तू दिलेली आहे सगळ्या. मेमेंटोज अँड ॲपल्स रिसिव्ड बाय द रॉयल्स वाईल टुरिंग इन द नेबरिंग डिस्ट्रिक्ट्स. जिथं जिथं बाहेर गेल्यात तिथं तिथल्या लोकांनी त्यांना जे गिफ्ट्स दिलेत ते येते. त्याचप्रमाणे आम्ही आता फिरून आलो आहे.
तिकडून फिरून आलो तर फोटोशूट तर झालंच पाहिजे. आपण जायचं तर फोटोशूट झालंच पाहिजे. फोटोशूट नाही केलं तर काय उपयोग आहे. 50-50 100 फुटाचं असं पुणेकडचे लोक भेटले आम्हाला. हे घे रे जरा. स्वप्नील सर त्यांचे फोटो काढतायत. पुण्याचे लोक भेटले. जस्ट आता ते स्वतःहून बोलले की आम्ही पण पुण्याचेच आहोत. राजांच्या खुर्च्या हे बघा वारसा आहे. हे काय कळालं नाही. प्रेम आहे मला वाटतं. आणि ते तिचे दात आहेत. सिल्वर चेअर्स आहेत सगळ्या सिल्वरमध्ये आहेत. महाराज बघा कोण आहेत. यांची इन्व्हॉल्वमेंट होती हे पॅलेस बांधायच्या मध्ये. लोक इथं पण आम्हाला फोटो काढायला होते. बघा फायनली आम्ही बाहेर आलोय पॅलेस पाहून. 500 रुपये वाया घालून आलोय. आता इथून जायचं ओटीला. ऑन द वे काय भेटते बघायचं. 2-3 तास ट्रॅव्हल करायचं आहे अजून पण. म्हैसूरवरनं उठलं जाताना आम्हाला एक जंगल ट्रेक होता. त्यात आम्हाला हरणं दिसली, हत्ती दिसले, मोर दिसले आणि एक हत्ती तर आमच्या माणसाच्या मागे पण लागला होता. कसा बसा पळत पळत येऊन बसला गाडीत. हे जंगल तमिळनाडू आणि कर्नाटकच्या बाउंड्रीच्या मध्ये येतं. हे क्रॉस करून आम्ही पोचलो उटीमध्ये. उटीला पोचलोय आणि जाम थंडी आहे. बघू शकता तुम्ही इथं बघा. जेवायला जायचं कुठंतरी. पहिले चेक इन करून घ्यायचं आणि मग हॉटेलमध्ये जेवायला जायचं. चेक इन करून जेवण करून मग झोपायचं. तिथं जाम असते. टोपी घ्यायला लागली इथं येऊन पहिली. थंडी आहे का? खतरनाक. आजच्या दिवसासाठी एवढंच. गुड नाईट.